मंडळी, आज आपण दिवाळी विशेष मका पोह्यांचा चिवडा बनवतोय। त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे मस्त तेलात लालसर रंगावर तळून घेतले। नंतर सुक्या खोबऱ्याचे काप लालसर रंगावर तळून काढून घेतले। फुटाण्याची डाळ पण हलकीशी तेलात तळून घ्यायची। आता कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत तेलात तळला। बारीक चिरलेला लसूण कुरकुरीत तळला। शेवट आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे। मका पोहे हे नेहमी कडकडीत गरम तेलात तळायचे, म्हणजे छान फुलले जातात। आता सर्व पोहे तळून घेतले। मिक्सर जार मध्ये मिरची पावडर, जिरं, गरम मसाला, साखर, चवीनुसार मीठ, हळद पावडर, चाट मसाला घालून मिक्सरला फिरवलं। आता एका भांड्यात तळलेले मका पोहे घातले। पहिल्यांदा अर्धा मसाला घालून छान वर खाली करत मिक्स करून घ्यायचं। नंतर एक एक करत सर्व तळलेले जिन्नस, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरं, डाळवं आणि उरलेला मसाला घालायचा। शेवट हे सर्वच आता व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मसाला सगळीकडे छान लागला जातो। आता इथे तयार आहे आपला दिवाळी विशेष मका पोह्यांचा चिवडा। रेसिपी जरूर ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।